नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी हे चॅनल माझ्या मनात आलेलं चालू करायचं आणि मी हे आज केलंच. तर असंच मित्रांनो की हे चॅनल फक्त सेल्फ ग्रोथसाठी एकंदरीत सांगायला गेलं तर त्यासाठी मी उघडलं आहे आणि ह्याच्यावर मी माझ्यासाठीच एक चेक ठेवायला आणि एकंदरीत तुम्हाला माझं व्यक्तिगत असं एक माझं मत आहे की तुम्हालाही कळलं पाहिजे की कसं म्हणजे एखादा आपण मनी ध्यास घेतला तर त्याला कसं आपण पूर्ण करावा. आता म्हणजे आपले मेन टार्गेट काय आहेत की एकतर आपलं वजन खूप आहे, 77 kgs मी सध्याला आहे आणि आजची तारीख आहे 2 ऑगस्ट 2025. तर मग तसं मग आपण बघू आता किती वेळात वजन कमी वगैरे करतो आहे आणि त्यात मग पुढे आपण एक 6 महिन्याचा एक काहीतरी एक कालावधी आपण ठेवूया. त्याच्यामध्ये जसं जमेल तसं आपण करायचं, जसं जमेल तसं म्हणजे रोजच करायचं मित्रांनो. आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो मी सध्या 12वीमध्ये आहे आणि 12वीचा अभ्यास म्हटल्यावर थोडं असंच. आणि अजून एक गोष्ट सांगायची गेली तर गेल्या 2 वर्षामध्ये माझ्या जीवनात अशा काही घडामोडी झाल्या आणि त्याच्यामध्ये माझी शारीरिक मानसिक सगळीच थोडी डामाडोल अशी ढासळलेली आहे परिस्थिती. तर मग त्या सगळ्या गोष्टींना आपण परत जागेवर आणायला किंवा परत स्थिर करायला आपण एक ध्यास घेतलेला आहे. आणि मंडळी बघाल तुम्ही आजही मी व्हिडिओ अशीच टाकणार आहे, काय एडिट वगैरे असतं त्याला फारसं असं करायची माझी इच्छा नाही. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो की वजन कमी करायसाठी मी काय काय करतो आहे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगत राहीन. आता तर सध्या तुम्ही बघाल तर मी चालायला आणि एक सोबत माझी ग्रीन टी आहे, एक अशी छोट्या असं एका कळसा एवढी ग्रीन टी एका वॉकमध्ये पितो. म्हणजे कसं हायड्रेटेड पण राहतं माणूस आणि सगळंच एकंदरीत डिटॉक्स वगैरे तुम्ही त्या ग्रीन टीचा हाच फायदा आहे की डिटॉक्स करते, असा एकंदरीत तो विषय आहे. आणि अजून काय नाही मित्रांनो, तर त्यासाठीच हा एक माझा प्रयास, कोणाला आवडो ना आवडो मी हा माझ्यासाठी करणार आहे. आणि माहीत नाही मला, कारण मी हे कुठे शेअर वगैरे पण करणार नाही की तुम्ही बघा मी यूट्यूब चॅनल खोललं असं काही नाही मित्रांनो. माझी एवढीच इच्छा आहे की येत्या काळात जसं माझं वजन कमी होईल येणार 6-1 महिन्यामध्ये, तर मग तो जो आनंद असेल की मी ही व्हिडिओ उघडून बघेन आणि तेव्हाचं माझं म्हणजे माझं जे मन असेल जे तसं खुश होईल ना ते की पुढचं वेळ बघताना आता मला आठवण म्हणजे विचार करूनच थोडं हे येते. म्हणजे आता मी आठवण आहे सगळ्या गोष्टी की हां आपण एक काहीतरी जास्त छोटंसं प्रयास चालू केलेला. नाही मित्रांनो, माझा एक मित्र आहे, त्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही कारण खूप मोठी हस्ती आहे ती, म्हणजे आहेच आणि आज उद्या त्याच्यापेक्षा खूप मोठी होणार आहे. तर सध्या माझी वेळ खूप मित्रांनो वाईट चालू आहे. तर मग त्याच्यामध्ये माझ्या भावासारखा माझ्यासाठी उभा राहिलेला माणूस येतो. तर त्यांनी मला सांगितलं की प्रशिक तू हे कर आणि तुला या सगळ्या गोष्टींचा अनुभवही आहे. तर त्याचं असं म्हणायचं काय अर्थ मित्रांनो की हे यूट्यूब आणि इंस्टाग्राम रील वगैरे व्हिडिओ वगैरे हे आधी मी खूप केलं आहे, टिकटॉक वगैरे हे जे आलेलं मध्ये या सगळ्या गोष्टी मी खूप केलं आहे आणि कॅमेरा वगैरेचं पण मला थोडंफार एक बेसिक आहे. तर मग त्याचं म्हणणं होतं की तू कर. आणि बघू आता मित्रांनो, सुरुवात तर केली आहे. 4.5 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आणि पाऊसही पडतो आहे. ग्रीन टी माझी संपली नाही, वॉकही संपला नाही आहे आणि तुमच्यासाठी बोलायला मी परत वळसा घालून आलो. 1 मिनिट थांबा मित्रांनो, थोडंसं एक गर्दीचं वातावरण आहे. तसंच एक माझा एक भाबडा प्रयास आहे मित्रांनो. बघू आता नियती काय ठरवते ते. नियतीच्या मनात आहे. सध्या तर खतरनाक असा पाऊस आहे, कुठेतरी आसरायला थांबावं
तुम्हाला दिसत असावं का नाही मला माहीत नाही मित्रांनो. आणि हेच मित्रांनो, वजन कमी करायचं आपल्याला, स्वतःवर लक्ष द्यायचं आहे थोडं. आणि अजून माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील तर आम्ही तुमच्याशी नक्की तुमच्यासमोर मी मांडीन. आणि हो बघू तुमच्यासमोर, म्हणजे आता माहीत नाही नक्की किती लोक बघणार काय. मांडीन म्हणजे फक्त आपला कॅमेरा ऑन करायची, फुटेजमध्ये काहीतरी आपलं बरत बसायचं, झालं. एवढंच आपलं काय ते काम. वजन कमी करण्यासोबत एक विरंगुळा होऊन जाईल असं म्हणून एक मी चालू केलेलं आहे. बघू आता मित्रांनो, कुठेतरी थांबूया. तर धन्यवाद. काय नाही झालं माझं बोलून, बस झालं आता. मी थकलो. पाऊस आला तर नाही पाहिजे असं मला वाटतं, थांबला तर बरंच आहे. मोबाईलला फ्रंट टॉर्च 4K रेकॉर्डिंग आहे. कसं वाटतं बा, आता एका गार्डनमध्ये घुसतो, पाऊस लागला नाही पाहिजे. तेच मित्रांनो, थँक्यू जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर. बाकी काय नाही, खूप खूप प्रेम, धन्यवाद आणि काळजी घ्या. येतो एका नवीन व्हिडिओसोबत.